नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात सर्व. बाकी तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल शिमगा उत्सवचा. ज्यांनी नाही बघितलाय त्यांनी लवकरात लवकर जाऊन बघा. बाकी संध्याकाळ पण होत आलेली आणि आपली फॅमिली सुद्धा पूर्ण सगळे आलेले आणि आपण आज पोपटी बनवणार आहे. एकदम आजचा विषय खूप खोल आणि हार्ड आहे. बाकी खड्डा वगैरे खोदून घेतला आणि नंतर शिमगा शितोड वगैरे केला मस्तपैकी. शिमगा शितोड केल्यानंतर सगळं सामान बाहेर काढलं. मॅरिनेशनसाठी चिकन वगैरे पण मॅरिनेशन करायचं होतं आणि आपले मोठे पप्पा पण आलेले मुंबईवरून खास पोपटी खायला. बाकीच मित्रांनो, तुम्हाला सांगू ना, पोपटी एक असा डिश आहे ना, खूप म्हणजे भारी लागतं. हे म्हणजे तुम्हाला कोकणात आणि रायगड साईडलाच बघायला भेटेल. बाकी पोपटीमध्ये खूप काय काय येतं, जसं की आपला रताळा आला, चिकन, आपला मक्का, तूर, पावटा आणि आपले मोठे मम्मी पण इथे पावटा वगैरे सोलत होत्या. सगळं मॅरिनेशन करून झाल्यानंतर पहिले आपण भांबुर्डी टाकली मटक्यात, मटका वगैरे धुवून घेतला, त्याच्यात भांबुर्डी टाकली, अंडी वगैरे टाकली. असं लेअर वाईज टाकतो आपण. बिर्याणीसारखंच म्हणजे लेअर वाईज असं टाकतात. बाकी पावटा वगैरे पण टाकायला घेतला. ह्याच्यात ना खूप म्हणजे काय काय खूप जातं. बाकी ज्यांनी पोपटी खाल्ले त्यांनी कमेंट नक्कीच करा. आणि सगळं माल मसाला भरून आपण सगळं केळीच्या पाण्याने पॅक करून घेतलं. पॅक पण होत नव्हता, अक्षरशः पान फाटायची वेळ आलेली, तरी पण आपण फटफट पॅक केला आणि लगेच खड्ड्यात टाकला. खड्डा वगैरे बनवलेला आणि इकडे साईडने शेणपुडी वगैरे टाकत होतो. शेणपुडी वगैरे टाकल्यानंतर आपण घेतली आग लावायला पूर्ण आणि जवळजवळ टाकल्यानंतर आम्ही पाऊण तास वेट केला आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता. खूप म्हणजे खतरनाक अशी झाले पोपटी. बाकी थोडंसं 1-2 अंडी वगैरे करपलेले ते होतंच थोडंफार मित्रांनो. बाकी सगळा जेवढा पण माल टाकलेला, अंडी, पावटा, सगळं एकदम बरोबर प्रॉपर शिजलेला, जसं पाहिजे होतं तसंच झालेला आणि एकदम म्हणजे एकदम दिसायला पण भारी होतं. बाकी मित्रांनो, पोपटी एक अशी डिश आहे ना, एकदम म्हणजे दिल खुश करतो माणसाला. बाकी सगळे आपले फॅमिली मेंबर असे थांबलेले ना, खूप म्हणजे भूकसुद्धा खूप लागलेली आणि मेन म्हणजे आज घरी जेवणच बनवलेला नव्हता. हेच खायचं होतं आपल्याला, त्यामुळे आम्ही 2 मटके लावलेले आणि बाकी सगळं घेतलं टेस्ट करायला. चिकन एक नंबर असा टेस्टी लागत होता ना मित्रांनो. बाकी मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, गुड नाईट.